देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. जे विषय आम्ही मागील दिवसात पाहत आहोत, मत्तेयाचा 5वा अध्याय. जे धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवा कार्याला सुरुवात करताना म्हटले, लोकांना उद्देशून म्हटले, आणि आज त्यातलं 4थं वचन आम्ही पाहणार आहोत. मत्तई 5 आणि त्याचं 4थं वचन मी वाचतो. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. शोक, रडणं यांचं नातं मानवासोबत जर आम्ही पाहिलं, त्याच्या जन्माच्या वेळेपासून, म्हणजे मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कसा येतो? रडतच येतो. आणि या जगातून तो जेव्हा जातो तो कष्टी, दुःखी, शोक किंवा रडतच तो जातो. असं एकंदर मनुष्याचं आयुष्य या शोकावर, या रडण्यावर मुळी सर्व आपण पाहतो की आधारलेलं आहे. आणि मनुष्याचं जीवन हे कष्टाने भरलेलं आहे. याला जबाबदार कोण असेल तर तो मनुष्यच आहे, ज्याने त्या स्वर्गासारख्या सुंदर बागेमध्ये देवाची अवज्ञा करून पातक केलं आणि देवाने त्याला शिक्षा दिली. ती शिक्षा म्हणजे जन्मभर कष्ट करणं, जन्मभर काटे कुसळे, निढळाचा घाम गाळून भाकर मिळवणं आणि शेवटी मातीला जाऊन मिळणं. या सर्व गोष्टी देवाने मनुष्याला शिक्षा रूपेने दिलेल्या. जेव्हा मनुष्याने अपराध केला, पाप केलं, तेव्हा देवाने त्याला सांगितलं की भूमी आता काटे आणि कुसळे उगवेल, उपजवेल. याचा अर्थ त्याच्या आधी काटे कुसळे देवाने निर्माण केले नव्हते. देवाने सर्व सुंदर बनवलं होतं. हिंस्त्र पशु देखील मनुष्यासोबत एकत्र राहत होते. पण जेव्हा मनुष्याने पाप केलं तेव्हा जमिनीने काटे कुसळे यासाठी उगविले की त्या मनुष्याला कष्ट पडावे, त्याने घाम गाळावा त्या मातीमध्ये. मी ह्या विषयाची स्टडी करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जो शाप देवाने मनुष्याला दिला की भूमी काटे कुसळे उपजवेल, तो शाप, तेच काटे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकी रुतले. म्हणजे ते शाप प्रभू येशू ख्रिस्तावर काटे त्याच्या मस्तकी रुतले. उत्पत्तीपासून जर मी पाहिलं त्याचं प्रगटीकरण काटेच्या स्वरूपात जे शाप होते, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वदेही त्याने वाहिलेले आम्हाला दिसतात. हे जग, जगाच्या दृष्टीने आशीर्वादित कोण आहे? जो व्यक्ती आनंदित आहे, जो खुश आहे, जो प्रसन्न आहे, जो हसत आहे. जग काय म्हणतात? आशीर्वादित आहे. पण येशू म्हणतो जे शोक करीतात आणि जे रडतात ते आशीर्वादित आहे. मूळ ग्रीक भाषेमध्ये आम्ही शोक म्हणजे काय, तर त्या शोक या शब्दाला जो मूळ शब्द वापरला आहे की आपल्या मनाला इतकी तीव्र दुःखाची भावना अथवा वेदना होणं, अतिशय तीव्र आणि दुःखाची वेदना मनाला होणं. म्हणजे एखादा आपला प्रिय व्यक्ती जेव्हा ती मरते तेव्हा ज्या वेदना आम्हाला होतात त्या प्रकारचा वेदना किंवा खेद होणं. पुष्कळदा मनुष्य नको त्या गोष्टीसाठी शोक करतो, नको त्या गोष्टीसाठी तो रडतो.
आम्ही जर पाहिलं पवित्र शास्त्रामधून दाविदाचं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर दाविदाचा मुलगा अबशालोम, त्याने दाविदाविरुद्ध म्हणजे राजाविरुद्ध बंड केलं त्या पोराने, आणि परमेश्वराने त्याला योआबाकरवी मारलं दाविदाच्या मुलाला. त्या पुत्रासाठी दाविद राजाने शोक केला, इतका शोक केला, इतका शोक केला की सगळे लोक नाराज झाले. दुसरे शमूएल 18वा अध्याय 33 पासून, 2 शमूएल 18:33 पासून 19वा अध्याय 7व्या वचनापर्यंत. 2 राजे 18:33. राजा म्हणजे दावीद बर्जिल्यास म्हणाला, माझ्या बरोबर चल, मी तुला यरूशलेमेस आपल्या बरोबर ठेवून तुझे पालन पोषण करीन. क्षमा करा, 2 राजे, क्षमा करा, 2 शमूएल 18 आणि 33 पासून. तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरच्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने हे उद्गार काढले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय, माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे अबशालोमा, माझ्या पुत्रा. 19वा अध्याय. अबशालोमासाठी राजा विलाप करत आहे असे योआबाच्या कानी आले. राजा आपल्या पुत्रासाठी दुःख करीत आहे असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवशी तो विजय सर्व लोकात शोकरूप झाला. युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवितात त्याप्रमाणे लोक लपत छपत नखरात आले. राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करत म्हणाला, हाय रे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा. योआब घरात राजापाशी येऊन म्हणू लागला, आपल्या सेवकांनी आज आपल्या पुत्रांचा, कन्यांचा, पत्नींचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचविला आहे. त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे. आपण आपल्या द्वेष्ट्यांवर प्रेम करीतात आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्यांचा द्वेष करीतात. आपण आज असे प्रकट केले आहे की सरदार व सेवक हे आपणाला काहीच नव्हेत. अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर आपणाला बरे वाटले असते असे मला आज समजून आले आहे. तर आता उठून बाहेर जा आणि आपल्या सेवकांचे समाधान करा, नाहीतर मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की आपण बाहेर न गेला तर आज रात्री आपणाजवळ एक सुद्धा मनुष्य राहायचा नाही आणि बाळपणापासून ओढवले नाही असे संकट आपणावर ओढवेल. युद्धामध्ये जिंकून आला राजा तरी तो आपल्या पुत्राबद्दल इतका शोक करत आहे की संपूर्ण प्रजा युद्ध जिंकून सुद्धा तोंड लपत फिरत आहे. आणि तोंड काळं करावं तसं राजा लपून बसलेला आहे, कोपऱ्यामध्ये शोक करत आहे. आणि योआब म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, आज जर आपण बाहेर आला नाही तर एकही मनुष्य आपल्या सोबत राहणार नाही. बालपणापासून ओढवलं नाही एवढं मोठं संकट मग येणार आहे. पुरे झाला हा शोक. राजा दावीद यशस्वी राजा होता, पण एक अयशस्वी पिता म्हणून पुढे येतो. जरी तो चांगला राजा होता पण आपल्या लेकरांच्या बाबतीत तो चुकला. त्याचेच लेकर त्याला मारण्यासाठी, त्याचा जीव घेण्यासाठी टाकले आणि तो अधिक दुःखाने रडत आहे. त्याच्या उलट आपण अब्राहामाचं दुःख बघतो. उत्पत्ती 23 मध्ये सारेचा मृत्यू झाला तर तो शोक करतो, पण त्याबरोबर नंतर सर्व क्रिया पण तो त्याचे कर्तव्य तो पार पाडतो. तो शोक करतच डुबून बसत नाही. जेव्हा आम्ही आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहाने दुःखी होतो, त्याचप्रमाणे
जसा दावीद दुःखी झाला त्याप्रमाणे का आम्ही त्याच आमचे प्रिय लोक जेव्हा जिवंत असतात आणि जेव्हा ते देवाच्या सानिध्यात नसतात, देवाबरोबर त्यांची नाळ जुडलेली नसते, मग ते आमची लेकरं असेल, आमचे पुत्र असेल, आमच्या कन्या असतील, आमचे बंधू असतील, आमच्या भगिनी असतील, तेव्हा आम्ही शोक करतो का? मेल्यानंतर शोक करून उपयोग नाही. जिवंत असताना शोक करतो का? आणि जिवंत असतानाच शोक करावा. मेल्यावर शोक करून फायदा नाही. दाविदाने चूक केली, एवढी मोठी चूक, एवढं दुःख त्याच्या प्रिय पुत्रासाठी. अबशालोम इतका सुंदर, इतका देखणा, त्याची कीर्ती लिहिलेली आहे, त्याचा अतिशय प्रिय असा मुलगा, त्याच्यासाठी तो दुःखात डुबून गेलेला आहे. पण एवढं दुःख मेल्यानंतर, अरे तो जिवंत असताना तू का त्याला समजवलं नाही? तू का त्याला शिस्त लावली नाही? तू का त्याला वळण लावले नाही? आमचे व्यक्ती मरून गेल्यावर रडून, ठीक आहे दुःख होतं, मनुष्य स्वभाव आहे, पण एवढं दुःख, एवढं रडणं, एवढं छाती पडून घेणं, त्यापेक्षा ते जिवंत आहे तेव्हा देवासमोर त्यांच्यासाठी रडणं, तेव्हा देवासमोर त्यांच्यासाठी हात पसरणं, तेव्हा देवासमोर त्यांच्यासाठी मागणं. कुठे आहेत आमची लेकरं? हे बोटावर मोजणे एवढे तरुण, हे बोटावर मोजणे सारखे हे संडे स्कूलची लहान लहान आमची लेकरं कुठे आहेत? कुठे आहेत त्यांचे आई बाप? आणि आम्ही का रडत नाही आमच्या लेकरांसाठी? का आमचे लेकरं देवाच्या सानिध्यात नाही म्हणून आम्ही का शोक करत नाही? ख्रिस्ती आई बापांनो, अत्यंत दुःखाची आणि क्लेशाची पिढीची गोष्ट आहे. आमचे लेकरं देवाच्या मंदिरात नसतील, देवाच्या सानिध्यात नसतील, देवाच्या कार्यात नसतील, देवासाठी स्तुतीने भरलेले नसतील. दुःख वाटतं. एकदा मी तिथे फिरायला असंच गेलो, चर्च सुटल्यावर टोळकीची टोळकी बसलेली आमचे लेकरं आहेत. मोबाईल चर्च सुटल्यावर, चर्च मध्ये नाही पण चर्चच्या बाहेर, आणि त्या आई वडील त्यांचे कोण आहे मला माहिती नाही. नंतर छाती पिटून रडून दुःख करून उपयोग होत नाही, होणार नाही. हे लेकरं आम्हाला दिलेली ठेव आहे आई बापांनो. उगीच लग्न झालं, लेकरं जन्मास घातणं हे कर्तव्य आहे का? ही एक जबाबदारी आहे. आमचे लेकरं देवाच्या सानिध्यात वाढवणं, इतकं परफेक्ट, इतकं मजबूत, इतके संस्कार, देवाच्या वचनावर आधारित असलेल्या गोष्टी त्यांच्यामध्ये शिकवणं, का ते त्यांच्या वृद्धावस्थेत देखील त्यापासून परावृत होणार नाही, त्यापासून दूर जाणार नाही. म्हणूनच हे तिथे पळून गेली, तो तिथे निघून गेला. हे का होतं? कारण ते आई वडील ते चुकलेले आहेत, त्यांना त्या गोष्टी सांगायला, आणि मग आम्ही नंतर रडतो. जिवंत असताना आमचे लेकरं इथे आणणं, इथे असणं आईबापासाठी भूषण आहे. धन्य आहेत आईबाप ज्यांची लेकरं इथे आहेत. आणि त्या आईबापांसाठी तर अजून आशा आम्ही बाळगतो, ह्यांना आणा इथे. मी नेहमी सांगतो, तुम्ही बांबू घ्या हातात आईबापांना, पाय सुजूस्तोपर्यंत पायावर मार. देवाचं वचन सांगतं, जो आपल्या मुलापासून छडी आवरतो तो त्याचा शत्रू आहे. जर त्याला वळण लागणार नाही, थोडासा त्रास होईल त्याला, पण तो विसरणार नाही, ती विसरणार नाहीत की मला देवाच्या मंदिरी, देवाच्या सानिध्यात मला असलं पाहिजे. थोडं इथे दुःख होईल चालेल, त्या आगीमध्ये जळून आमच्या डोळ्यांनी त्यांना जळताना पाहून कायमचं दुःख होण्यापेक्षा आता दुःख झालं चालेल. यांचे जेवण बंद करा, यांच्या भाकरी बंद करा, यांचे मोबाईल घ्या, यांच्या गाड्या घ्या. मी परत म्हणतो, हे याच्यासाठी आम्ही त्यांना जन्म दिलेला नाही. आणि देव त्या प्रत्येक आईकडून
देव त्या प्रत्येक बापाकडून त्या दिवशी हिशोब घेईल. आमच्या खात्यावर काय हिशोब आहे आज? शोक करा, रडा. येशू वधस्तंभावर होता आणि त्या स्त्रिया बिचाऱ्या येशूचं दुःख पाहून, त्या वेदना पाहून येशूसाठी रडत होत्या. आणि येशू म्हणतो, माझ्यासाठी रडू नका, मी तर माझं कार्य पुरे केलं आहे. आता रडा तर तुमच्या लेकरा बाळांसाठी रडा, आता रडा तुमच्या लेकरांसाठी रडा. दिवस वाईट येत आहे. गमत नाही. एक एक वचन या ठिकाणी लिहिलेलं खरं आहे. मी तर म्हणतो पंचांना की एक भारा बांबूचा घेऊनच या पुढच्या रविवारी. चर्चमध्ये सुटल्या सुटल्या एकेकाच्या हातात द्या, बापांच्या, आईच्या. जो कोणी ते सापडल त्यांना पायावर मारा. इतकं मारा की त्यांना भीती वाटली पाहिजे, मी चूक करत आहे. जर मी चर्चच्या वेळेमध्ये मी इतरत्र ठिकाणी आहे, दहशत वाटली पाहिजे. त्या पवित्र देवाची दहशत आमच्या परिवारावर येऊन आम्हाला नष्ट करण्यापूर्वी आई बापांनो भानावर येऊन आम्ही आमच्या लेकरांना नीट करा. नसल तर मला अथॉरिटी द्या. आध्यात्मिक बाप म्हणून आमची जबाबदारी आहे. जर बायोलॉजिकल बाप चुकत असेल, आमची पिढी, हे बघा आमचे वयस्कर लोक चर्चमध्ये आहे हो. कारण काय आहे आमच्या पिढीपर्यंत? कारण आमच्या आईबापांनी कुठेतरी आम्हाला मारलं आहे. त्यावेळेस त्या वयामध्ये चुकले तेव्हा मारलं की नाही? भीती होती बापाची, दरारा होता. आम्हाला तर आम्ही न केलेल्या चुकांविषयी बी मार बसायचा. पहिल्या घंटीला, चर्चच्या पहिल्या घंटीला चर्चमध्ये दिसलेच पाहिजे असा नियमच होता. पाळत बी नसेल तरी आम्ही तिथे जाऊन पहिले बसले पाहिजे. जे आम्ही लेकरांना वळण लावतो, संस्कार घडवतो त्यांना लहानपणापासून, ते थेट त्यांच्या जीवनभर चालतात, ते त्यांच्या लेकरांवर देतात. पण आजकालचे आई वडील स्वतः येत नाही, लेकरांचं तर सोडा. मोबाईल देऊन दिला, त्यांना गाड्या घेऊन दिल्या, आम्ही त्यांचे लाड पुरवतो असं आम्हाला वाटतं. चॉकलेट देतो, जे मागतात ते आम्ही देतो, ठीक आहे. पण जे देव सांगतो इस्रायल लोकांना त्याने निक्षून सांगितलं होतं, तुमच्या लेकरा बाळांना शिकवा. आणि हेच कारण आहे, ही संख्या आहे रोडावलेली. आणि अजून संधी गेली नाही. शोक करा, रडा. कोणासाठी रडा? आमच्या लेकरांसाठी रडा, आमच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी रडा. जो व्यसनाधीन आहे त्याच्यासाठी रडा, जो देवापासून दूर आहे त्याच्यासाठी रडा. त्याच्याकडे शोक करा. आणि जेव्हा आम्ही शोक करतो, जेव्हा आम्ही देवाकडे रडतो, तेव्हा देव आमचे अश्रू पाहतो. आणि त्याने लिहिलं आहे, आमचे एक एक अश्रू त्याने त्याच्या बुदलीमध्ये त्याने भरलेले आहेत. एक एक अश्रू हा साधा नाही, एक एक अश्रू साधा नाही. रडणं म्हणजे गंमत नाही. आणि म्हणून स्तोत्र 42 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, जे स्तोत्र आम्ही मागे पण वाचलं, की देवापासून झालेला जो विरह आहे, त्यामुळे जो दुरावा आहे, त्यामुळे स्तोत्र करता म्हणतो, पाण्यासाठी लुलपणाऱ्या हरेणीप्रमाणे माझा जीव परमेश्वराच्या दर्शनासाठी लुलपत आहे. तसा माझा जीव जिवंत देवासाठी ताणला झाला आहे. देवासमोर मी कधी येऊन त्याचे दर्शन घेऊ असे त्याला झाले आहे. परमेश्वराचे दर्शन नाही, म्हणून तो म्हणतो, अहो रात्र माझे अश्रू माझा आहार झालेले आहेत. अहो रात्र तो रडत आहे. आता त्याचा आहार त्याचे अश्रू आहे. कशामुळे?
देवापासून झालेला दुराव्यामुळे. दाविदाने आपल्या जीवनामध्ये अनेकदा रडला. राजा दावीद निराशामुळे, एकाकीपणामुळे, संकटांमुळे, पुत्रांच्या मृत्यूमुळे अनेकदा रडताना दिसतो. परंतु त्याचं ते रडणं एका बाजूला आणि त्याचं दुसरं रडणं म्हणजे त्यांनी जी पातकं केली, जी व्यभिचार केला, ज्या गोष्टी त्याने केल्या त्या आठवून जेव्हा तो रडतो ते रडणं एका बाजूला. ह्या सगळ्या निराशा, एकाकीपणा, पुत्रांच्या मृत्यूमुळे रडणं एका बाजूला आणि स्वतःच्या पापाबद्दल देवापुढे रडणं एका बाजूला. आम्ही जर पाहिलं तर त्याच्या पापामुळे रडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तो म्हणतो स्तोत्र 32:3-5 मध्ये दावीद म्हणतो, पापाने तो रडतो व कणतो, त्याची हाडं जीर्ण झाली आहे, त्याच्यातली पाणी सुद्धा सुकून गेले आहे. इतका रडतो की त्याची हाडं आता जीर्ण झाली आणि त्याच्या शरीरातलं पाणी सुकून गेलं. किती रडला असेल. जे पाप त्याने केलं आणि त्या पापाची भयावहता, त्या पापाची तो परिणाम जेव्हा तो आठवतो की मी पाप केलं, आता देवाचा माझा संबंध तुटलेला आहे आणि तो विरह आहे, जी पोकळी आहे, जो गॅप आहे, तो इतका असहनीय आहे की तो सहन करू शकत नाही. आणि म्हणून त्या पापाबद्दल प्रायश्चित म्हणून, त्या पापाबद्दल पश्चाताप म्हणून अहोरात्र रडत आहे आणि रडून रडून त्याच्यातलं पाणी सुकून गेलेलं आहे. डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू जेव्हा सांगत आहे, जे शोक करतात, जे रडतात ते धन्य, म्हणजे तो शोक तो हा आहे पापाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी केलेलं रडणं. सय्यारा पाहून रडत हे बेहोश पडत ते रडणं नाही. तरुण लेकरं त्या थिएटरमध्ये तो एक पिक्चर पाहून बेहोश होऊन राहिलेले आहे. आताही पाठवले तर 2-4 बेहोश होतील. पण देवाच्या सानिध्यात नाही, ते नका सांग. ह्या जगामध्ये जेवढे प्रेम आहे, जेवढ्या प्रीती, आम्ही ज्यांना प्रीती म्हणतो, जे कोणी आमच्यावर प्रेम करतात, जे कोणी असो, प्रियानो, त्या सर्वांच्या पलीकडे, त्यांच्या वर माझा येशू माझ्यावर प्रीती करतो. आणि जेव्हा माझ्या त्याचा ताटाटूट होते माझ्या पापांमुळे, तेव्हा मी बेहोश होतो, तेव्हा मी रडतो. मी इतका रडतो नाही, मला काय पडले नाही. काय ते इमोशनल होऊन लोक बेहोश होऊ राहिले, कारण ते तेवढे अटॅच आहे त्याच्यामध्ये. आम्ही पण एवढे अटॅच जर आमच्या येशूमध्ये झालो ना, आम्ही तुटून जाऊ त्याच्या प्रीतीसमोर. एवढी प्रीती कोण करतो का हो? असं जेव्हा मला समजेल ना, तेव्हा त्याच्या प्रीती पुढे कोणतीच प्रीती नाही. आणि माझे अश्रू मग थांबणार नाही. रडणं आणि शोक करणं स्वतःच्या पापासाठी हे अपेक्षित आहे. जेव्हा येशू सांगतो, आम्ही जर दुसरं उदाहरण येशूचंच पाहिलं तर जेव्हा येशू आपल्या शिष्यांबरोबर एका शिष्याच्या घरी बसलेला होता, एक व्यभिचार करणारी स्त्री तिथे आली. लुकाचं शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, 36 पासून पुढे. आणि तिचा शोक हा जिन्युइन आहे, तिचा शोक हा खराखुरा आहे. आम्ही तिथे बघतो, ती येशूकडे आली. तिने आपल्या आसवांनी येशूचे चरण भिजवले, येशूचे पाय भिजवले. स्वतःला एवढं नम्र केलं
आपल्या केसांनी येशूचे पाय पुसले, येशूच्या पायाचे मुके घेतले आणि येशूला सुगंधित तेल लावले. एक शब्दही बोलली नाही, एक शब्द बोलली नाही. पण तिची कृती जे बोलली ते अजून बी लोकांना बोलता येणार नाही. पाय भिजवण्याप्रत अश्रू गाळले म्हणजे किती रडली असेल. तिने केलेले असंख्य पाप ती आठवून येशू जवळ आलेली आहे. येशूचे इतकं रडून ते पाप आठवून ते येशूचे पाय त्या आसवांनी भिजवले, आपल्या केसांनी ते पुसले आणि त्याचे मुके घेतले आणि त्यावर ते सुगंधित तेल, महागडं तेल. असं म्हणतात 1 वर्ष जर कमाई केली असती, आपण जर करतो 1 वर्षाची जेवढी कमाई असेल ती कमाई करून जे पैसे आहेत त्या पैशाच्या किमतीत असणारं तेल ते येशूच्या पायाला लावलं. काय पश्चाताप, काय ते रडणं, काय ती पापाची जाणीव, पापाची भयावहता आठवून येशूच्या प्रीतीकडे जाणं. तिथेच मनुष्य मेल्ट होतो, तिथेच त्याचे अश्रू निघतात. पण तिथे अजून एक गोष्ट घडली. जेव्हा ते तेल लावत होते येशूच्या पायाला, ते सुगंधित, तेव्हा शिष्यांना वाईट वाटलं. काय वाईट वाटलं? आठवतं आपल्याला एक गोष्ट? काय वाईट वाटलं? काय बोलले शिष्य? कशाला ही पैशाची नासाडी? त्यापेक्षा गोरगरिबांना जर दिलं. येशूला सल्ला देता. येशू म्हणतो गोरगरीब तुमच्या सोबत नेहमीच असणार आहे, मी नाही, थोडा वेळ आहे मी. अरे तिचा पश्चाताप, तिचे पैसे, तिचं तेल, तिचा आणि येशूचा मधला संबंध, ह्यांना तिचा पश्चाताप दिसत नाही, ह्यांना तिची कृती दिसत नाही. तिने आसवानी येशूचे पाय भिजवले, त्या पायाकडे लक्ष नाही. तिने आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले, त्याच्याकडे लक्ष नाही. तिने येशूच्या पायाचे मुके घेतले, त्याची त्यांना पर्वा नाही. पण जेव्हा तिने तेल ओतलं असेल आणि त्या वासाने, त्या सुगंधाने संपूर्ण खोली सुगंधित झाली, तेव्हा त्यांना पैशांची उधळण आठवली. तिची कृतीची तुलना तिच्या पैशाबरोबर करण्यात आली. ही उधळण आहे, ही नासाडी आहे, हा अतिरेक आहे. पुष्कळ मंडळीतले खजिनदार मी पाहिले, आपले बोलत नाही, मी सगळं भारतभर, भारताच्या बाहेर फिरलो. खजिनदार पैसे देत नाही आणि तिथे बी खजिनदारच असेल येशूचा. येशू त्यापेक्षा गरिबांना आपण द्यावं. पैसे साठवायला, बँक बॅलन्स भरायला बिलकुल नाही. पैसे येशूसाठी, येशूला उंच करण्यासाठी, येशूचा गौरव करण्यासाठी, मंडळीची वाढ करण्यासाठी आहे. बेस्ट द्यायला पाहिजे, बेस्ट. म्हणून 2 लाखाचा कीबोर्ड आहे. ही गंमत नाही. जिवंत देवाची आराधक करत असताना बेस्ट पाहिजे, 1 नंबरची गोष्ट पाहिजे. काम चलावू, काम चालेल म्हणून चालवायचे बिलकुल नाही. आमच्या देण्यातून आमचं प्रेम दिसू द्या. तिच्या देण्यातून तिने पर्वा केली नाही 1 वर्षाचा आहे का 10 वर्षाचा आहे, तिने देऊन दिला. कारण त्या 1 वर्षाच्या पैशापेक्षा, त्या तेलापेक्षा तिला समजली जी किंमत आहे, हिच्यापेक्षा जे माझे भारी भयानक पाप आहे त्याची किंमत कितीतरी मोठी आहे, जी येशूने क्षमा केली. माझा येशू सर्वतोपरी
पैशांना किंमत नाही, पैशांना किंमत नाही, मोल नाही येशू समोर. आणि म्हणून वाटेल ते करायला, शक्ती पलीकडे जाऊन करायला प्रियांनो आम्ही तयार असलं पाहिजे. कारण आम्ही करत नाही, दिखावा नाही. कोणी म्हणलं अतिरेक आहे, अतिरेक नाही, आमचं प्रेम आहे. दुसरं कोणतं माध्यम आहे प्रेम दाखवायला? रक्त साक्षी होणारे रस्त्यावर जाऊन, अरे हेच आहे प्रेम जे येशूला मी दाखवतो. मी वाटेल ते करायला, वाटेल ते द्यायला येशू मी तयार आहे. तिचा पश्चाताप, तिचं रडणं. आणि म्हणून येशू म्हणतो जे शोक करीतात, जे रडतात ते आशीर्वादित ते आहे. याकोब म्हणतो, याकोबाचं पत्र 4था अध्याय 9 आणि 10 मध्ये याकोब म्हणतो, कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. शोक करा, रडा. यशाया म्हणतो, यशायाचं पुस्तक 22वा अध्यायामध्ये 12 आणि 13 मध्ये यशाया म्हणतो, त्या समयी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोंताट नेसावे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर याने सांगितले होते. पण पहावे तो आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. उद्या मरायचे आहे म्हणून खाऊन पिऊन घेऊया, असे ते म्हणत आहे. देवाची आज्ञा आहे, त्या समयी तुम्ही रडावे, त्या समयी तुम्ही शोक करावे, त्या समयी तुम्ही केस तोडावे, तुम्ही गोंताट नेसावे, असे सेनाधीश परमेश्वराने याने सांगितले होते. निनवेच्या लोकांनी हे केलं. मनुष्यच नव्हे तर प्राणी देखील त्या राजाने फरमान काढलं निनवेच्या. आणि देवाने त्यांचा शोक पाहिला, देवाने त्यांची कृती पाहिली. कृती राखेत बसणं, गोंताट नेसणं कृती. नुसतं बोलत बसलेने देवा क्षमा कर, देवा क्षमा कर, देवा असं कर, देवा तसं कर. देव बोलणाऱ्यांच्या मागे नाही बरं का, देव करणाऱ्यांच्या मागे. माझ्यासाठी माझे लोक काय आणि कितपत करू शकतात, त्या आमच्या कृतीतून आमची प्रीती दिसते. बोलण्यातून प्रीती दिसत नाही, कृतीतून प्रीती दिसते. आणि ती कृती, ती क्रिया देव बघतो. आणि जेव्हा देव बघतो त्या कृतीमध्ये किती प्रेम आहे, किती पश्चाताप आहे, किती शोक आहे, किती खराखुरापणा त्याच्यामध्ये आहे, तेव्हा देव स्वर्गातून बघतो आणि आमचा पश्चाताप त्याला ग्रहण होतो, त्याला मान्य होतो आणि तो आम्हाला क्षमा करतो. आणि यशाया म्हणतो, त्या समयी तुम्ही शोक करावे, त्या समयी तुम्ही रडावे, त्या समयी तुम्ही केस उपटावे, त्या समयी तुम्ही गोंताट नेसावे. सेनाधीश परमेश्वराने असे सांगितले होते. पण पहावे तो काय? तुम्हाला रडायला सांगितलं, तुम्हाला शोक करायला सांगितलं, तुम्हाला केस तोडायला सांगितलं, तुम्हाला गोंताट नेसायला सांगितलं, तुम्हाला राखेत बसायला सांगितलं. आणि तुम्ही काय करत आहे? देवानी सांगून सुद्धा देव क्षमा करतो. क्षमा कशी करतो ह्याची प्रक्रिया पण तो सांगतो. असं असं करा, इतका देव बघा किती किती पुढे जातो क्षमा करण्यामध्ये. त्याने प्रक्रिया पण सांगितली. जर मला माझा राग शांत करायचा असेल तर तुमचा हा पश्चाताप मी बघतो. आणि ते सांगून सुद्धा हे लोक काय करत आहे? आनंद करत आहे, हर्ष करत आहे, बैल मारत आहे, मेंढर कापत आहे, मांस खात आहे, द्राक्ष रस पित आहे. उद्या मरायचे म्हणून खाऊन पिऊन घ्या. आज हेच करत आहे.
येशू तर सांगत होता लवकर येईल लवकर येईल, काय अजून येत नाही, 2000 वर्ष होऊन गेली. मला वाटत नाही मी जिवंत आहे तोवर येशू येईल असं आपण म्हणत नसलो तरी आमची कृती तेच सांगते. जर आम्हाला ठाऊक आहे येशू आज येईल, आम्ही असे बसणार नाही. आमच्या आराधना अशा होणार नाही, आमचे धन्यवाद देणं असं होणार नाही, आमच्या प्रीती अशा राहणार नाही, एक दुसऱ्यांवर प्रीती आमच्या वेगळ्या राहतील, आमचं क्षमा करणं असं राहणार नाही, आम्ही वेळ बिलकुल घालवणार नाही, एक एक सेकंद आम्हाला महत्वाचं असणार आहे. आणि म्हणून आमच्या कृतीतून आम्ही सांगतो अजून काही येशू येणार नाही, जसं ह्या लोकांना वाटत होतं. उद्या मरायचं आहे, खाऊन पिऊन घ्या, मांस खा, द्राक्षरस प्या, एन्जॉय करा, पुढे बघा. पण देव काय म्हणतो त्याच 22व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये, तुम्ही मरावे याशिवाय या अन्यायाचे दुसरे प्रायश्चित खरोखर नाही. तुम्हाला इशारा दिला, तुम्हाला वॉर्निंग दिली, तुम्ही ऐकत नाही, मग आता तुम्ही मरावे, ह्यापेक्षा दुसरं प्रायश्चित खरोखर नाही देव म्हणतो. खरोखर मरायला कोणाला आवडेल? आणि शारीरिक मरण नाही बरं का, हे आध्यात्मिक मरण आहे. जे इथे शोक करत नाही, जे इथे रडत नाही देवासमोर, त्यांना नंतर अनादि अनंत काळासाठी तिथे रडायचं आहे. कुठे? अधोलोकात. परत ऐकूया, जे इथे आपल्या पश्चातापासाठी, आपल्या लेकरं बाळांसाठी, येशूनी सांगितलं आपल्या लेकरं बाळांसाठी, त्यांच्यासाठी रडत नाही, त्यांच्यासाठी शोक करत नाही, ते उद्या तिकडे जाऊन सदा सर्व काळासाठी रडणार आहे. मत्तई 13 आणि मत्तई 24 मध्ये लिहिलं आहे, तिथे रडणं आणि ते दात खाणं आहे. तिथे काय आहे? रडणं आहे. रडणं. कोणतं रडणं चांगलं? इथे पश्चाताप आणि आपल्या लेकरांसाठी रडणं चांगलं का तिथे कायमचं रडणं चांगलं? निर्णय आपल्या हातात आहे. लूक 12 मध्ये देव म्हणतो, येशू म्हणतो, जे जे जगिक सुख आणि खाण्यापिण्यात आनंद मानतात त्यांना त्याने मूर्ख म्हटलेलं आहे. मूर्ख. आणि म्हणून पवित्र शास्त्रात शोक का करावा विश्वासणाऱ्यांनी? इर्मयाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये विश्वासणाऱ्यांनी शोक का करावा? इर्मया म्हणतो 9 आणि 1 मध्ये, माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते. म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येचा वध पावलेल्याबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता. आपल्या लोकांच्या दयनीय स्थितीबद्दल इर्मया किती चिंतित आहे. माझे मस्तक जलसंचय आणि माझे डोळे अश्रूंचा झरा झालं असतं तर किती बरं आहे. पाऊल सुद्धा म्हणतो, प्रेषित 20 आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, तो म्हणतो की आपल्या लोकांसाठी तो रात्रंदिवस अश्रू गाळीत आहे. प्रेषित 20 आणि 31 मध्ये रात्रंदिवस अश्रू गाळत आहे. आणि इफिसकरां मंडळीतून तो वियोग घेत आहे. तेव्हा आम्ही बघतो प्रेषित 20 आणि 37 मध्ये त्याला आपले दुःख तिथे आवरले नाही.